नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आता मी चाललेली आहे आईकडे। तसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी जाणार आहे आईकडे एक दिवस राहण्यासाठी, कारण की प्रीतची आज शेवटची नाईट शिफ्ट आहे, म्हणून मी विचार केला की आईकडे जाईन मी राहायला। तसं ती काल आली होती, आज सकाळी गेली आणि तिला बोलू मी आज संध्याकाळी घरीच येते राहायला, प्रीत नाईट शिफ्टला जाईल। तर आता मी रेडी झालेली आहे, इकडे आमचे शेड सुद्धा रेडी झालेले आहेत, बॅग वगैरे घेतलेली आहे। तर चला आपण जाऊया आईकडे। तर मंडळी मी घरी आलेले आहे आणि ही जी कंठी ती दादरवरून घेतलेली आणि ते जिवूड आणलेले आहेत शेतावरून, पण त्यांना फ्रीज मध्ये ठेवलेले नाही, तयार होतात म्हणून त्यांना फ्रीज मध्ये ठेवलेले। तर हे आहेत शेतावरची आमच्या जिबूड आणि इकडे आई घेऊनच बसले, पिकलेला आहे, तयार झालेला खायला। जावई बापू खाणार थोड्या वेळाने, मी खाते। चलो, काय चाललंय? नाश्ता ब्रेड रोल रेडी पप्पा करतायत। तेच मी पण बघते। हा हा, एक नंबर। पोरगी आली तर काय काय लगेच स्पेशल तापलाय, ते तापलाय। हा मस्त झाले, तर खातो आम्ही। नाश्ता येऊ दे। ओ माय गॉड, ब्रेड रोल इज रेडी। हो माय गॉड, जावई बापू खाणार का? हे भारीच ग, एकदम परफेक्ट झालेत। पप्पा माझे एक नंबर कुक आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी येतात मस्त। तर मस्त झालाय व। मी जेव्हा करते तेव्हा हे निघतं अर्धा, पण पप्पांचं परफेक्ट झालंय जॉईन। अजिबात भाजी निघालेली नाहीये। खाणार का काय रे? तर मी खाते आता, गरम गरमच आहेत। आडवं कापायचं असतं, दोनच तुकडे करायचे असतात त्याच्यामध्ये। हे तसं नाही प्रीत कापत, असं। हा मध्ये तू घेतलेलं तू तसं नाही बोलतो। अरे म्हणजे तसंच सांगितलं तुला मी। मस्त झालेत बघ, एकदम कडक कडक। हा हा हा, परफेक्ट मस्त झाले। पण आणि पप्पाने कसं काय कोटिंग केली यार, माझी निघते। याला बटर लावलंय का? पण मी फक्त ब्रेडच घेते म्हणून का तुम्ही बटर लावलं त्याला? ब्रेडचे साईड कट केलेत। हा, पाण्यामध्ये बुडवायचा, पाणी तसं टाकायचं आणि असं पाणी सगळं काढायचा, पिळून काढायचा। पिळून काढला हा, परत सारा सारखा करायचा। भाजी याच्यात भरायची आणि मिठायचं झालं आणि रेडी। त्याला गोल करायचा असं, त्या याच्यामध्ये बटरमध्ये जिरा बटरचा चुरा आहे हा, गॅस। हा, त्याच्यात हलका सोडायचा। हा, सावकाश। खायला मजा वाटते, पण पसारा जाम होतो। पण मस्त झालेत, एक नंबर, गरम गरमच आहेत। तर मस्त खाते मी, मस्त झाले। पप्पाने केले माझ्यासाठी। पोरगी एक दिवस राहायला आली, बोलले की हे करू पोरीसाठी की ते करू, चालूच आहे दोघांचं। सगळे आवडीचे पदार्थ माझ्यासाठी बनवले, जेवायला पण मस्त माझ्या आवडीची भाजी बनवलेली आहे। आता किती दिवस मी ब्रेड रोल खाले नव्हते, तर ते सुद्धा माझ्यासाठी बनवले। तर मी घरी आले की फक्त खायचं काम करायचं। आल्यापासून म्हणजे घरी आल्यापासून मी खातीच आहे, तुम्ही बोलू शकता काही ना काय। हे काय खायला पप्पा दमले, खायला बरं वाटतं पण पसारा केवढा असतो त्या गोष्टीचा, तो ओटा पूर्ण भरलेला आहे भांड्यात। येस, माझा अर्धा झालेला आहे। खा मस्त झालंय। पण आवडला का तुला? एक नंबर। तर आता आलेली आहे मी वरती, फ्रेश वगैरे झालेले आहे आणि प्रीत माझं कपाट चेक करते। माझं जुनं कपाट आहे, त्याच्यामध्ये काय काय भरून ठेवलेलं आहे ते बघतोय। तर मोस्ट ऑफ बुक्सच असतात, तो बघतोय कोणती कोणती पुस्तकं आहेत। त्याला कसली डिक्शनरी हवी होती, ती माझ्याकडे होती आधी, मी वापरायची ती, ते शोधतोय तो, ते दाखवते तुम्हाला। तुला माहिती मी खूप अभ्यास करायचे, त्यामुळं सगळं माझ्याकडे बुक्सच असणार। हा इकडे चेक करतोय, हे आमचं जुनं कपाट आहे। तर पप्पानी कपडे ठेवलेत त्याच्यामध्ये, पप्पाने त्याला पेंट सुद्धा केलेला आहे मस्त। आणि हा शोधतोय काय काय आहे। तर ही सगळी पुस्तकं मिळालेली आहेत त्याला, काही बुक सुद्धा आहेत, डायरी आहेत। तिला माहिती प्रीत मी आधी खूप हुशार होते, अभ्यासू मुलगी होती, म्हणजे माझ्याकडे सगळे बुक्सच होते। काय भेटते काय?
ती ऑक्सफर्डची बहुतेक यावाल्या ह्याच्यामध्ये बघ असेल मे बी, ह्याच्यामध्ये नॉर्मल आहेत. तर इथं मिळाल्या त्या डिक्शनरी ज्या प्रीतला हव्या होत्या त्या कोपऱ्यामध्ये आहेत. पुस्तकच असणार ऑफकोर्स, तुझी बायको खूप हुशार आहे, आधी खूप पुस्तकं वाचायची. बघ काय काही ही त्याला डिक्शनरी हवी होती. आणि हा माझा डिसेक्शन बॉक्स आहे माहितीये, 10वीला वापरायचे. तुम्हाला पण माहित असेल मे बी, म्हणजे आधी आताच्या मुलांना असेल काय असतो ना, आताच्या मुलांना पण असतो असेल ना, सायन्स वाल्यांना असतो. मी पण आधी सायन्स रे खोल रे, एका हातामध्ये कॅमेरा आहे माझ्या, जसं तसाच आहे. पण आतल्या वस्तू गायब असतील मे बी. नाही आहेत, पिशवी पेटी पॅक एकदम सगळं पॅक. जास्त कुठे एवढं काय आपण वापर केला त्या गोष्टीचा, ज्या मेन आहेत ना, कैची वगैरे नसेल त्याच्यामध्ये है ना. हा बघ भिंग आहे, हे फोडायला अगोदर जाम मजा यायची. आता उभी मोठी झाली की तिला देईन. तर हा तसाच ठेवलेला आहे मी. अगोदर वस्तू घेतली की तशी असायची. तर तुम्हाला एक गंमत दाखवते, ती मला आता भेटली. डायरी नाही बोलू शकत, हे आहे ना प्रीत, ते पुस्तक आहे काहीतरी आहे. तर प्रीतनी मला पहिले गिफ्ट हे पुस्तक दिलेलं आहे. बघू शकता केवढ्या जाडीचं, म्हणजे त्याला वाटलं ही वाचेल म्हणून. अर्धे पेजेस मी वाचलेले आहेत, इंग्लिशमधून आहे. तर हे पुस्तक मला त्याने दिलेलं आहे. तर ते मला आता भेटलं वरती होतं. काय रे, पहिलं गिफ्ट आहे. व्हॅलेंटाईन डेला मला त्याने गिफ्ट दिलं. एक कॅडबरी दिली होती आणि हे बुक होतं आणि शॉल होती. शॉल चांगली होती, त्यांनी मॉलमधून घेतली होती. आणि हे पुस्तक ते आता मला भेटलं. आता प्रीत वाचणार आहे. मम्मी इज बॅक टू किचन. पापड, वाटाण्याची भाजी, उडदाचे पापड आणि आता मिरची टाकते. भाजी बघू, भाजी तापवली. मग ओके, वाटाण्याची भाजी पापड आणि ते मिरच्या काढते. आणि त्या मिरच्या काढते ती. मिरच्या थोडं जेवण कमीच झालं का, नाश्ता एकदम पोट भरून झालेला आहे ना. ब्रेड रोल खाल्ले तुम्ही ते. तेच. आता मिरच्या बस जास्त नको आहेत, पण लागतात ना त्या. ओके, तर हे आहे प्रीतचं ताट. हॅलो, जेवणार का? लॅपटॉप बंद नको, थोडासा ठेव, मला काम करायचंय. एक जेव बघ, पापड आहे, मिरची आहे, लोणचं आणि तुझी आवडीची भाजी, फुटाण्याची भाजी. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. प्रीत नाईट शिफ्टला गेलेला आहे आणि आमची इकडे तयारी चालू आहे लाडू बनवण्यासाठी. तर आई रवा भाजते तुपामध्ये, आणि आज आम्ही बनवणार आहोत रव्याचे लाडू. आईकडे आले आणि काही बनवलं नाही असं होऊ शकत नाही. रव्याचे लाडू आई काही ना काय बनवत असतेस. तर आज आम्ही बनवणार आहोत रव्याचे लाडू. त्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहोत ना आपण, ओलं खोबरं टाकणार आहोत. ते जे लाडू आहेत ना रव्याचे, एक नंबर होतात. मग आईला बोलू थोडेसे करूया आपण, आता मी आहेच. तर आता बसलो मी लाडू वळायला. बघू शकताय, आई दुसऱ्या टोपामध्ये करते, मी या टोपामध्ये करते, म्हणजे पटकन होतील. आणि मी ना ड्रायफ्रुट्स टाकलेत, खूप जास्तच झाले ते ड्रायफ्रुट्स. जरा मनुके, बदाम, काजू वगैरे टाकलेत, पण ते जरा जास्तच झालेत. पण चालतील, खायला बरं वाटतात. जरा लाडूमध्ये जर मध्ये जर ड्रायफ्रुट्स आले की जरा बरे वाटतात ना खायला. तर आई जे परफेक्ट गोल येतात, माझे जरा वाकडे तिकडे येतात, पण ठीक आहे. आईने 2 हात लावलेत, माझा एकच हात आहे ना म्हणून. आणि आपले रव्याचे लाडू रेडी झालेले आहेत. रवा आणि ओला खोबऱ्याचे नाही, मस्त वाटतात. ओलं खोबरं टाकल्यामुळे हे जास्त दिवस नाही ठेवता येणार, लगेच खायला लागतील है ना, म्हणजे आठवड्याच्या आधी खायला लागतील. तर मस्त लागलेत, एक नंबर झालेले आहेत. तुपामध्ये मस्त भाजलेले आहेत. ड्रायफ्रुट्स तर बघू शकता मी खूपच जास्त टाकलेत, बरे वाटतात जरा खायला. तर या लाडू रेडी आहेत गणपतीसाठी. गणपतीसाठी पण राहणार नाही, आधीच संपतील ते नाही. आम्हाला सगळ्यांना लाडू खूप जास्त आवडतात. बेसनचे पण केले होते आणि आता रव्याचे केले. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.